एक मादी बिबट आपल्या 3 कोवळ्या पिल्लांना घेऊन कोंढाळी वनपरिक्षेत्रातील चिखली गावाजवळ सागर शेलोकर यांच्या शेतात दिसली। वनपरिक्षेत्र अधिकारी व ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे अधिकारी तिथे पोहोचल्यानंतर बघ्यांचीही गर्दी झाली होती। त्यामुळे ती मादी बिबट सैराभैरा होऊन आपल्या एका पिल्लाला घेऊन तिथून निघून गेली। मात्र हा अतिशय हळवा प्रसंग वन अधिकारी व ट्रान्झिट ट्रीटमेंटच्या अधिकाऱ्यांनी अतिशय संवेदनापूर्वक हाताळला आणि त्या मादीचे तिच्या 2 पिल्लांसोबत पुनर्मिलन घडवून आणले। कसे ते पाहूया या रिपोर्टमध्ये। कोंढाळी वनपरिक्षेत्रातील चिखली गावाजवळील सागर शेलोकर यांच्या शेतात मादी बिबट आपल्या इवल्याशा 3 पिल्लांसह काल 18 जुलैला आढळून आली। लोकांची गर्दी झाल्याने ती मादी एका पिल्लाला घेऊन निघून गेली आणि 2 पिल्लं शिवारातच होती। कोंढाळी वनपरिक्षेत्राचे कर्मचारी व ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या रेस्क्यू पथकांनी राहिलेली 2 पिल्लं शोधून सुरक्षित ठेवली। वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्या मादी व एका पिल्लाला शोधण्यासाठी सर्व परिसर पिंजून काढला। यात बरीच रात्र झाली। ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे पशुवैद्यकीय अधिकारी राजेश फुलसुंगे यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या सहाय्याने त्या मादी व पिल्लांची भेट घडवून आणण्यासाठी योजना आखली आणि ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे पशुवैद्यकीय अधिकारी राजेश फुलसुंगे यांनी पांडुरंग पखाले सहाय्यक वनसंरक्षक, प्रवीण नाईक वनपरिक्षेत्र अधिकारी कोंढाळी आणि ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे समन्वयक कुंदन हाते यांच्याशी चर्चा करून डॉक्टर विनीता व्यास, उपवनसंरक्षक नागपूर वनविभाग यांची पुनर्मिलन करण्याची परवानगी घेऊन त्या 2 बिबट पिल्लांना एका प्लास्टिक कॅरेटमध्ये त्याच जागी ठेवले। आजूबाजूला कॅमेरे लावले गेले। सर्व सुरक्षेचा आढावा घेतला। गावकऱ्यांची गर्दी होती, परंतु पिल्लांना काही होऊ नये याकरिता कोंढाळी वनपरिक्षेत्राचे कर्मचारी बरेच दूर राहून गस्त करीत होते। रात्री मादी बिबट आली व कॅरेट उलटून एक करून दोन्ही पिल्लांना घेऊन सुरक्षित ठिकाणी निघून गेली। ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। काही कारणांनी फोटो धूसर निघाले, मात्र त्या 2 बिबट पिल्लांचे आईसोबत पुनर्मिलन झाले हे महत्त्वाचे। या सर्व प्रकरणात प्रवीण नाईक वनपरिक्षेत्र अधिकारी, कुंदन हाते समन्वयक ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर यांच्या मार्गदर्शनात सुधाकर मरसकोले, श्रीकृष्ण आसोले वनपाल, टीटीसी निलेश तवले, अरुण मलके, बंडू मंगर, चेतन बारसकर, स्वप्नील भुरे, किशोर चव्हाण, सुनील शिसोदे, तुकाराम राठोड, मेघा धनोडे यांनी उत्कृष्टपणे पुनर्मिलन प्रक्रियेत मोलाचे योगदान दिले।